राज्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही तासात 220हून अधिक शासन निर्णय जारी करण्याचा रेकॉर्ड करण्यात आलाय। यामध्ये महापालिकांसह नगर परिषद व नगरपंचायतींवर निधीची मुक्त उधळण करण्यात आली। बदल्या, नियुक्त्या, प्रतिनियुक्त्या, शासकीय तंत्रनिकेतनास मान्यता देण्याचे शासन निर्णय धडाधड जारी करण्यात आले। ब्राह्मण समाजासाठी स्थापन केलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळ, राजपूत समाजासाठी स्थापन केलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि आर्य वैश्य समाजासाठी स्थापन केलेल्या श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना राबवण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे। मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 187 कोटी 98 लाख रुपयांचा निधी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बीसाठी बियाणे खरेदीला 3499 कोटी 84 लाख रुपयांचा निधी देण्यात आला। महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना 5 कोटी रुपयांपासून 10 कोटी रुपयांपर्यंतचा निधी देण्यात आला। नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विशिष्ट नागरी सुविधा पुरवण्यासाठी निधी दिला आहे।